स्वर्गीय दत्ताभाऊंवर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ नेते, त्यांचा मित्र, परिवार, बंधूंना आणि भगिनींना, दत्ता मेघे जरी राजकारणामध्ये होते तरी एक माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय वेगळं होतं. अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि अनेक संकटावर मात करत ते जीवनात यशस्वी झाले. पण या सगळ्या प्रवासामध्ये आपली जी पूर्व परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये जे दुःख त्यांना अनुभवाला आलं, त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर ते कधी विसरले नाही आणि त्यामुळे शेवटपर्यंत समाजातल्या गोरगरीब माणसाबद्दल त्यांच्या मनातली संवेदनशीलता सतत जागरूक होती आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत अडचणीत येणारा माणूस त्यांच्या घरी आला तो कधी असा वापस गेला नाही. त्याच्यामागे ते खंबीरपणे उभे राहिले. असे एक नाही, हजारो उदाहरणं आहेत. नागपूरच्या मेडिकल चौकामध्ये एक भाजी विकणारा बाई होती आणि एक माणूस होता. त्यांचा मुलगा बछरासव्यास विद्यालयातून अतिशय उत्तम गुण 12वीत उत्तीर्ण झाला आणि निकाल लागला त्याच दिवशी त्याची तब्येत बिघडली. तो माझ्या मुलाचा मित्र होता. त्यावेळी मी तब्येत बिघडल्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळी डाणी म्हणून डीन होत्या, त्यांना फोन केला की याची काळजी घ्या. 8 दिवसानंतर मला त्यांचा फोन आला की यात गडबड आहे, याला कॅन्सर झाला. आणि ज्यावेळी त्याच्या परिवाराची परिस्थिती एवढी खराब होती की त्यांच्यावर उपचार करायलाही पैसे नव्हते. मी त्या मुलाला मुंबईला घेऊन गेलो. त्यावेळी मी मंत्री होतो. माझ्याकडे त्याचा मुक्काम होता. त्याची ट्रीटमेंट केली. डॉक्टर अडवाणींनी ट्रीटमेंट केली आणि 3 महिन्यांनी तो थोडा चांगला झाला. त्यावेळी वापस नागपूरला यायला निघाला. तेव्हा म्हणलं, तू पुढे काय करणार आहे, तुला तर चांगले मार्क मिळाले. तो म्हणाला की साहेब, मला B.Pharm मध्ये ऍडमिशन जर मिळाली तर मी कुठेतरी औषधाच्या दुकानात काम करेन. मी म्हटलं, मी प्रयत्न करेन. मी दत्ताभाऊंना ही गोष्ट सांगितली आणि त्यांना सांगितलं त्याला फार्मसीमध्ये प्रवेश पाहिजे. तेव्हा याचे मार्क तर चांगले आहेत म्हणे, मला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतलं. मी म्हणलं, साहेब याच्याजवळ पैसेच नाही म्हणजे तुम्ही काळजी करू नका. तो मुलाला त्यांनी पूर्ण शिकवलं. त्यांच्या कॉलेजमधून आता M.Tech झाला आणि आता त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतोय. त्या घराचं पूर्ण जीवन बदललं. हे दत्ताभाऊंचं काम आहे. असे एक नाही, हजारो उदाहरणं आहेत की कधी जात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी न बघता एक संवेदनशील मन, लोकांना मदत करणारं मन, हा त्यांचा स्वभाव. ते राजकारणी नव्हते. राजकारणातलं छल, कपट, कारस्थान, बदला घेणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. ज्यावेळी आमच्या पक्षात आले त्यावेळी वर्धेला गेलो. मला हळूच कानात म्हणाले, आता माझ्याकडे शरद पवारांचा आणि राजीव गांधींचा फोटो आहे घरात, तुम्हाला चालेल का? म्हटलं, तुम्ही कशाला चिंता करता, कोणी सांगितलं तरी काढू नका. आयुष्यात ज्या माणसाने आपल्यावर उपकार केले आहे तो कुठेही असो, त्याला आयुष्यात विसरता कामा नये. पूर्ण फोटो लावा, त्यांच्याकडे जा, त्यांच्याबद्दल श्रद्धा ठेवा. कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि काही मनात ठेवू नका. त्यांचा साधेपणा आणि या याच्यामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, मंत्री म्हणून चांगलं काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या जीवनातलं दानशूर वृत्ती ही खरोखर वेगळीच गोष्ट होती. पैसा अनेक लोकांजवळ आहे, सत्ता आणि संपत्तीवर बरेच लोक वरती पोहोचलेले आहेत, पण गरीब माणसाबद्दल एवढी संवेदनशीलता देऊन त्याला मदत करणारा सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल अवेअरनेस
याचं उत्तम उदाहरण त्यांच्या इतकं चांगलं कुठलंही नव्हतं. त्यामुळे अनेक गोरगरीब लोकांना किती लोकांनी त्यांनी मदत केली. आणि कोविडच्या काळामध्ये तर ही परिस्थिती होती, ऑक्सिजन नव्हतं. वर्ध्याच्या कलेक्टरने मला सांगितलं की आमच्याकडे ऑक्सिजन नाही, मदत केली. एवढंच नाही तर मी त्यांना म्हणलं, साहेब तुम्ही वर्धेत मोठं हॉस्पिटल उभं केलं, तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा, तुम्ही नागपुरात पण हॉस्पिटल उभं करा. गोरगरीब जनतेचे कोणी वाली नाहीये, तिथे उभं केलं. आणि ती संवेदनशीलता त्यांनी सतत दाखवली. ही गोष्ट खरी आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटल आहे. हा यावतचंद्र दिवाकरो असा नियम आहे, त्याला कोणीही अपवाद नाही आहे. पण लोकमान्य टिळकांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे की एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये जगला किती यापेक्षा जीवन जगला कसं आहे जास्त महत्वाचं आहे. आणि दत्ताभाऊंचं हे जीवन जे आहे हे आपल्या सगळ्यांकरता आदर्श आहे. व्यक्तिगतरित्या माझे त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. कधी आम्ही पॉलिटिकली बरोबर होतो, कधी विरोधात होतो, पण कधी पण संबंध जे होते तसेच होते. त्यात कधी राजकारण आलं नाही. त्यांची इच्छा होती की आपला परिवार एक राहायला पाहिजे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की संपूर्ण परिवार हे असेपर्यंत एक राहिलाच, पण त्यांच्या नंतरही तो परिवार एकच राहील असा विश्वास मी व्यक्त करू शकतो. एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी दत्ताभाऊंची इच्छा सगळ्यांनी पूर्ण केली. आज दत्ताभाऊंची आठवण काहीतरी राहिली पाहिजे असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. बऱ्याच लोकांनी मलाही सांगितलं, मी आता देवेंद्रजींनाही पण सांगितलं, त्यांनी पण मान्य केलं. आणि मी नक्की देवेंद्रजींनी पण विश्वास दिलेला आहे की वर्धेत आणि नागपुरात आपण अशी काहीतरी एखादी मोठी वास्तू उभी करू की त्यांचं चिरंतन स्मारक येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांना सतत आठवणत येत राहील, असं नक्की आपण निर्माण करू असा मला विश्वास आहे. परंतु जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे एक पोकळी तर निर्माण झाली. त्या राजकारणाची पोकळी कधी निर्माण होत नाही, कारण ती घ्यायला बरेच लोक मागे पुढे धावत असतात. पण माणूस म्हणून, गरिबांचा कैवारी म्हणून, शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक गरीब परिवारातल्या मुलांना पैसे नसतानाही त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्याकरता उदार अंतःकरणाने सहकार्य करणारा, खरं म्हणजे हेच देवत्व जे आहे हे माणसामधल्या त्याच्या गुणामध्ये आहे. हे हाच गुण त्यांचा होता. त्यामुळे हजारो लाखो लोकांना त्यांचा आधार होता. मधल्या काळामध्ये ते जेव्हा राजकारणात निवडले त्यांनी मला अशी इच्छा व्यक्त केली की आता मला केवळ जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता सेवा करायची. त्यांच्याकरता आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आणि अनेक कार्यक्रम होतात. तर त्यांनी काळजी घ्यायची. ज्यावेळी त्यांचा 85वा वाढदिवस झाला त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की आज वाढदिवस मोठा साजरा करायचा. तर दत्ताभाऊंना सवय होती की प्रत्येक कार्यक्रम म्हटला की पैसे द्यायचे. मी पहिले राजीव मिश्रात सांगितलं की त्यांना सांग की या कार्यक्रमाकरता तुमचा आणि मेघे परिवाराचा एकही रुपया नको, हा कार्यक्रम आपण सगळेजण मिळून करू. त्यांना एवढं त्याचं सुखद आणि आनंद झाला की माझ्यावर प्रेम करणारे सगळे लोक एक झाले आणि एवढा मोठा कार्यक्रम झाला. त्यांच्यातली संवेदनशीलता, त्यांच्यातली सृजनशील सज्जन वृत्ती, सर्व क्षेत्रामध्ये त्याबद्दल आस्था असणारा सुसंस्कृतपणा आणि द्वेष, मत्सर, अहंकार, अभिनिवेश याच्यापासून मुक्त, सर्व जात, पंथ, धर्म, भाषा याच्या वरती उठून समाजाबद्दलचा कळवळा, संवेदनशीलता ही त्यांची विशेषता होती. असा खरं म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक आहेत तिथे बसलेले की त्यांचा प्रत्येकाचा कुठे ना कुठे त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध होता. पण आज आपल्यामध्ये ते नाही आहे. आणि विशेषतः आपल्या सगळ्यांवरही तो आघात आहे, परिवारही मोठा आघात आहे. पण त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, कार्य होतं, कर्तृत्व होतं आणि आयुष्यभर त्याचं त्या प्रकारे जे वागले त्यातल्या काही गोष्टींचं अनुकरण करता आलं तर खऱ्या अर्थाने तीच त्यांना योग्य श्रद्धांजली होईल. कारण राजकारणात अशी माणसं फार कमी आहेत आणि त्यांनी राजकारणाच्या पलीकडे पण मैत्री जोपासली. आणि मी त्याचा खूप वेळा अनुभव घेतला. माझी मुलगी अमेरिकेत होती
आणि ज्यावेळी जावई आणि मुलगी अमेरिकेतून इथे आले होते तेव्हा मला माहिती होतं मेघेसाहेब त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी माझ्या मुलीला आणि जावयाला बोलावलं की तुम्ही अमेरिकेत राहू नका, तुम्ही वापस या, तुम्ही नितीन बरोबर इथे राहायला पाहिजे, तिथे राहू नका असं सांगितलं. तेव्हा मुलगी म्हणाली की आज ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं बाबा आता मला अमेरिकेत राहायचं नाहीये, मी वापस येईन. म्हणजे प्रत्येक परिवाराशी त्यांचे ते संबंध होते. योगायोगाने मी लहानपणी दत्ताभाऊंचे जे मोठे बंधू होते दिनकरराव मेघे ते आणि आमचे जावई माझे ते वर्धेचेच होते, त्यावेळी त्यांचे अतिशय पारिवारिक म्हणजे फारच जवळचे संबंध होते. त्या बहिणीचं इथे आहे उपस्थित. त्यामुळे लहानपणी नाईक रोडला मी त्यांच्या घरी अगदी लहान असताना 3ऱ्या वर्गात जात होतो. माझ्या बहिणीचा आणि मेघेंच्या परिवाराचा जवळचा संबंध होता. त्या तिथेच दत्ताभाऊंची आठवण व्हायची. त्यांचंही पण आमच्या महालातल्या नाईकपूरपासूनच सुरुवात झाली. सिपॅडमरा कॉलेज शिकले, राजविलास टॉकीज समोर जुने पुस्तकं विकली, आईस्फ्रूट देखील विकलं. कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये जीवनात संघर्ष केला. भरोशावर त्यांच्याजवळ कुठली साधन संपत्ती रविनगर त्यांनी किरायाने शाळा घेतली आणि फार्मसी कॉलेज सुरू केलं आणि तिथून करता करता एवढं मोठं शिक्षणाचं साम्राज्य उभं केलं. पण ते साम्राज्य उभं करत असताना समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाबद्दलची संवेदनशीलता ठेवली, त्याला सातत्याने त्याच्या मागे उभे राहिले, त्याला मदत केली. असा एक लोकनेता म्हणून आपण त्यांचं व्यक्तित्व कधीच विसरू शकत नाही. आज आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला त्यांचं जाणं हे असंही झालं, पण शेवटी कालाय तस्मै नमः. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे येतच. मी एकदा जेव्हा वर्धेला साहित्य संमेलनात गेलो होतो ते माझ्या बाजूला बसले होते आणि अचानक त्यांचे डोळे लागले. मी त्यांच्या असिस्टंटला विचारलं, बोलावलं, अरे काय झालं, तुम्ही झोप लागली? तर नाही. मी हलवलं त्यांना, ते उठलेच नाही. मला लक्षात आलं काहीतरी गडबड झाली. मी लगेच तिथून डॉक्टर अँब्युलन्स बोलवली, म्हटलं ताबडतोब घरी घेऊन जा, तब्येत नाही आहे बरोबर. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता खरोखर काळजी घ्या, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी त्यांनी जेवढी पाहिजे तेवढी घेतली. आयुष्य आहे, आपण चालत राहावं या भावनेत ते चालत राहिले, पण समाजाकरता जे करता आलं ते कचत झिजत राहिले, करत राहिले आणि परिवारालाही त्यांनी ती शिकवण दिली. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या घरातला आपल्या परिवारातला एक व्यक्ती गेला इतकं दुःख आहे. मी माझ्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वरांनी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.